पुढचा बॉल असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचंच होतं आणि अजून देखील ते मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. ओव्हरचा खेळ संपला. लॉस ऑफ 1. 8 रन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. आ 56चं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 56 धावा बनवायच्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. या ठिकाणी घसीटलंय. कमालचा स्ट्रोक आहे. चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. वाह, नाईफ वरती या ठिकाणी धारदार फनानं वार केलाय. अहद बॅटिंग मार्क वरती. आणि अब्दुल अहद मात्र सरळ मैदानाच्या बाहेर जाताना आपण बघतोय. चांगली गोलंदाजी. नाहिफनं मात्र कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये त्यांनी मेन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावला होता. त्याच्या गोलंदाजी, त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती कमालचे एफर्ट्स दिले होते मॅच मध्ये. इथे धावचीतची संधी पाहायला मिळू शकते का, परंतु नाही. डिरेक्टेड असत तर कदाचित कमी मामला बघायला मिळू शकला असता. शहबाज आता स्ट्राईक मार्क वरती असेल. बॉलिंग देखील शेवटच्या ओव्हरमध्ये शहबाजच्या माध्यमातून चांगली टाकली गेली. अथांग समुद्राच्या अगदी या काठावरती, या किनाऱ्यावरती आपण संपूर्ण स्पर्धा गेली 4 वर्षी यशस्वी पार पडल्यानंतर यशस्वी 5व्या फरामध्ये येऊन नक्कीच पोहोचलोय आपण. या 5व्या फरामध्ये नक्कीच जे उपस्थित आपले मान्यवर देखील आहेत, त्या मान्यवरांचं आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. सुंदर असं मॅनेजमेंट ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपण देखील पाहिलेलं आहे. गोलंदाजी तुम्हाला अचूक टप्प्याची करावी लागणार आहे. सरळ चेंडूला बाहेर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे सुंदर अशी कॅच पकडले का, इट्स ॲब्सोल्युटली. आणि इथे मात्र सुरेख झेल पकडलाय. शहबाज देखील मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. क्रमांक 5 वरती अलबक्षला पाठवलं गेले. अलबक्षला आता संधी आहे की हिरो बनण्याची. इथून जर तुम्हाला चमकायचं असेल तर एफर्ट्स द्यावे लागतील मॅच मध्ये. संघाने तुमच्यावरती एक चांगला विश्वास ठेवलाय. त्या विश्वासावरती खरं उतरावं लागेल. आपण म्हणतो ना की तुम्हाला कोणावरती विसंबून चालणार नाही, कारण अंधार झाल्यानंतर सावली देखील तुमची साथ सोडते. हे देखील तितकंच खरं आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला स्वतः सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. 2चा खेळ संपला. स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. 8च्या सरासरीनं रणगती मात्र फक्त पुढे सरकत चाललेली आहे. अजून देखील जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 38 धावांची आवश्यकता 12 बॉल मध्ये आहे. शादाबला आता क्रमांक 3चं षटक देखील दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एपीजे अब्दुल कलाम नक्कीच सांगत असतात की स्वप्न 3 असतात की ती तुम्हाला झोपू देत असतात. स्वप्न तर ती असतात ती तुम्हाला झोपू देत नसतात. आणि इथे अलबक्षनं देखील सरळ चेंडूला बाहेर मारला आणि विकेटचं पतन. आणि अंततः क्रमांक 6 वरती दाऊदला पाठवलं गेलंय. याच्या नंतरची मॅच देखील रझीन चॅलेंजर्स आणि प्रिन्सेस सेहर खूप बिग बॅटल बघायला मिळू शकेल. कारण सिद्दीकच्या बनाम राशिद बघायला मिळणार आहे. हालाकी जर चर्चा तुम्ही करायला गेलात तर एक मोठं बॅटल पाहायला मिळू शकेल. धावचीची संधी आणि सरळ मात्र या ठिकाणी दाऊद धावचीच झालाय. दाऊदला देखील बाहेर परतावं लागलंय. ज्याप्रमाणे झाडाची पानं गळली जातात तशाच प्रकारचं विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमचं पाहतोय. कारण स्कोअरचा थोडासा या ठिकाणी पाहायला गेलात तर तो दडपण मात्र या ठिकाणी फलंदाजांवरती आलं होतं. याही वेळेला यष्टी उद्ध्वस्त केलेत, तैस करून टाकले.
तीनचा खेळ संपला. संघाचा स्कोर कार्ड 20 रन्स. नेक्स्टमच्या थोडस बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन्स 21 रन स्कोर बोर्ड वरती. इस्माईल बॅटिंग साठी आलाय. आडवा बॅटने एक चाबूक स्ट्रोक आहे. इस्माईलच्या बॅट मधून चौकार. वाह. आणि खरंच इस्माईलला पहिल्याच बॉल होती त्याचा इरादा स्पष्ट केलाय. आम्ही जिंकणार की नाही हे माहित नाही, परंतु मी सातत्यानं मेहनत घेत राहीन, मी प्रयत्न करत राहीन. जे अगदी आपण बनतो ना त्या कठीण काळामध्ये नीती नियमानं मात्र जे प्रयत्न करतात त्यांच्या समोर यश देखील लोटांगण घालत असतं. आणि आज तेच देखील आपण पाहिलंय. उसामा शेरगावकर मैदानाच्या आतमध्ये गेला बॅटिंग साठी. आणि अंततः मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज दाखल होईल. उबैद बॅटिंग साठी आलाय. त्याचबरोबर पाहायला गेलं तर लिजेंड खेळाडू ज्यांच्या काळामध्ये त्यांनी असलं क्रिकेट गाजवलंय. आपण म्हणतो ना की हे जे लिजेंड क्रिकेटर्स आहेत आपलं क्रिकेटचे रूल्स रेग्युलेशन थोडे वेगळे आहेत, पण तो पूर्वीच्या काळामध्ये जे असं रेग्युलेशन्स असायचे त्यांच्यामध्ये देखील हे जे खेळाडू अगदी त्यांच्या काळातलं क्रिकेट गाजवून आलेले आहेत. आपण म्हणतो ना एज जस्ट अ नंबर. फक्त वय हा फक्त एक आकडा बनलेला आहे, पण तू ज्याची खेळाची अजून देखील प्रेम असतं. शरीर माणसाचं थकतं परंतु जे प्रेम असतं मन असतं ते मात्र क्रिकेटवरून कधी आणि प्रेम कधी कमी होत नसतं. हे आज आपल्या त्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. यापुढची मॅच असतं रझीन चॅलेंजर्स त्यांच्या विरोधामध्ये प्रिन्सेस शहर. एक बिग